मधुर ऑप्टिशियन्स लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स, अशोकनगर रोड, सातपूर, नाशिक. आपण पाहतात सार्थक न्यूज. नगरसेवक समाधान देवरे व शिष्टमंडळाने घेतली महावितरणचे अधिकारी गणेश रिचवाल यांची भेट. प्रभाग क्रमांक 10 मधील संदीपनगर, सावरकरनगर, अशोकनगर, जाधव संकुलसह आजूबाजूच्या परिसरामध्ये नियमित लाईट जात आहे. या संदर्भात प्रभाग क्रमांक 10 चे कर्तृत्ववान कार्यक्षम नगरसेवक समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते विलास मौले, अरुण मौले, दगडूशेठ पगारे यांनी महावितरणचे अधिकारी गणेश रिचवाल यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी लाईट जाण्याबाबतची समस्या अधिकाऱ्यांना सांगितले. अधिकाऱ्यांशी चर्चा करून प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना दिले. नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी महावितरणकडून येत्या काळात अनेक उपाययोजना करण्यात येत आहे असेही गणेश रिचवाल यांनी सांगितले. तर आता ही प्राथमिक चर्चा करण्यात आली असून अधिकाऱ्यांनी हा प्रश्न लवकरात लवकर न सोडविल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा नगरसेवक समाधान देवरे यांनी दिला आहे. आज मौल्यवान परिसर तसेच सावरकर नगर व जाधव संकुल परिसरातील नागरिकांची खूप दिवसापासून कंप्लेंट होती की सारखं लाईटाचा ब्रेकडाऊन होतो आणि लाईट जाते. थोडा जरी पाऊस आला लाईट जात होती. म्हणून आम्ही आज नाना असतील, पगारे साहेब असतील, आम्ही ठरवले की सकाळी आज आम्ही साहेबांची भेट घेतली की आमच्याकडे नक्की आम्ही ग्रामीण भागात राहतो का शहरी भागात राहतो आम्हाला काही कळत नाही बुवा लाईट का जाते. त्यांना आम्हाला जी शंका होती की बुवा तुला जी काही पॉवर दिलेली आहे BJPची ती ग्रामीण भागाची आहे का काय बुवा. आता ग्रामीण भागात सुद्धा लोड शेडिंग राहिली नाही तरी आमची लाईट का एवढी जाते. तेव्हा त्यांनी आम्हाला आत्मविश्वास उत्तर दिलं. साहेबांचं असं म्हणणं आहे की आपण बेळगाव ढगापासून तर चिंचोळा परिसर हा जो काही म्हणजे साधारण 12 किलोमीटरचा अंतर हा शहरी भागाला जोडलं गेलेला आहे. आणि आपले जे काही कार्बन जो सबस्टेशन आहे त्या ठिकाणी गेल्या 15-20 दिवसापासून 10 MVAचा ट्रान्सफॉर्मर त्यांचा फेल झाला होता. म्हणून त्यावेळेस 10-15 दिवस लाईट जायची. सकाळ संध्याकाळ जेव्हा लोड यायचं तेव्हा ट्रिपिंग यायचं. तेव्हा त्यांनी मला इंटिमेशन दिलं होतं की बहुत थोडे दिवस त्रास होणार आहे, हा ट्रान्सफॉर्मर रिपेअर होईल. कारण त्यांनी जो लोड दिला होता तो बेळगाव ढगाचं जे सबस्टेशन आहे तिथून त्यांनी आपल्याला लोड दिला होता अशोकनगरला. परंतु आता तो ट्रान्सफॉर्मर रिपेअर होऊन आला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अशोकनगरपर्यंत आम्ही इंडस्ट्री एरिया आणि अशोकनगरपर्यंतचा जो भाग आहे पोलीस चौकी तो आपण त्या ट्रान्सफॉर्मर लोड देतो. पण त्याची फुल लोड कॅपॅसिटी मेंटेनन्स केल्यामुळे देऊ शकत नाही. परंतु ज्या ट्रान्सफॉर्मर आपण देतो आहे बेळगाव ढगात तो ग्रामीण भागात जरी असला पण तो शहरी भागाला जोडला गेला आहे. परंतु आम्ही त्यांना विनंती केली की आमची पॉवर जी जाते तुम्ही शहरी भाग फक्त म्हणायला म्हणता का, पण तो ग्रामीणसारखी पॉवर आहे. पण त्यांनी आम्हाला आश्वासित केले की 10-15 दिवसामध्ये त्यांचे जे काही आपले आणि आम्ही दुसरी एक समस्या सांगितली होती की जे काही आमच्या भागामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आहे अक्षरशः पातळी भाट्याचा प्रभाग असेल, 31 असेल, 30 असेल, शिडको असेल, इथं संपूर्ण ट्रान्सफॉर्मरला बॅरिकेटिंग केले गेले. म्हणजे धोक्यापासून जे काही ॲक्सिडेंट होणार आहे इलेक्ट्रिकलपासून ते धोके सगळे त्यांनी सावध झाले. मी त्यांना तेच विनंती केली की माझ्या भागामध्ये का नाही. तर त्यांनी आश्वासित केले की ह्या 10 दिवसामध्ये अशोकनगर परिसरातील सगळेच जे काही ट्रान्सफॉर्मर असतील धोकादायक ट्रान्सफॉर्मरला ते गार्डिंग करून द्यायचं त्यांनी आश्वासित केलं. आणि जी पॉवर जाते त्याचंसुद्धा ब्रेकडाऊन बी नक्कीच कमीत कमी ब्रेकडाऊन येईल असं त्यांनी त्यांच्या वायरमनला आदेशित केलं आहे. आणि फेन्सिंग करून द्यायचं सांगितलं. म्हणून आम्ही निवेदन न देता त्यांच्याशी जे काही आम्ही तोंडी जी काही भाषेत बोललो त्यांनी आश्वासित केल्यामुळे आज निवेदन दिलं नाही. परंतु त्यांना सांगितलं या 15 दिवसात गार्डिंग नाही झालं तर आम्ही रितसर एक निवेदन देऊन नंतर नक्कीच आम्ही आंदोलन छेडणार आहोत. आत्ताच माननीय नगरसेवक समाधान देवरे यांनी माझी भेट घेतली कार्यालयात. त्यांनी त्या मौर्य हॉल वगैरे परिसर त्याबद्दलचे त्या विजेची लपंडा वगैरे त्याबद्दल त्यांची तक्रार मांडली. मला या माध्यमातूनच आपल्याला सांगायचं आहे की आता पावसाळ्यापूर्वी आपण जे काही मेंटेनन्सचे कामं करतो तर त्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी ट्री ट्रिमिंग करणे, नवीन AB स्विचेस बसवणे आणि त्यामुळे आपला भविष्यात होणारा ब्रेकडाऊनचं प्रमाण हे कमी होईल.
म्हणून आपण ते सध्या जो वीजपुरवठा जो खंडित होतो आहे तात्पुरत्या स्वरूपात, तर त्यामुळे ते प्रमाण त्याचं आहे मी मान्य करतो. परंतु हे देखभाल दुरुस्तीची कामे जर नाही केली तर भविष्यात आपल्याला याचा वीज पुरवठा खंडित होण्याचं प्रमाण वाढू शकते. म्हणून मी कृपया जनतेला आवाहन करतो की आम्ही महावितरण जी आता काही पावसाळ्यापूर्वीचे जे काही आम्ही नियोजन करतोय त्याला पूर्ण सहकार्य करावे ही माझ्याकडनं तुम्हाला विनंती राहील. विलास नाना मोर यांचा फोन आला मला की आपल्याला MSCमध्ये जायचं आहे. आणि नंतर मी ऑफिसला आल्यानंतर समाधान भाऊदेवर आमच्या प्रभाग 10चे नगरसेवक ताबडतोब तिथे आले आणि त्यांनी ज्या समस्या मांडल्या, त्यांनी काही फोटो काढले होते, काही DPचे कुठं DP उघड्या होत्या, त्याला बॅरिकेड कसं करणार आहे, टोटल समस्याविषयी त्यांनी चर्चा केली. आणि त्या चर्चेचं समाधान साहेबांनी, आपल्या रिजवान साहेबांनी त्यांना दिलं. आम्ही पण बरोबर होतो. त्यांनी 15 दिवसात सर्व करून घेण्याची कबूल केलेली आहे आणि असे आदेश पण त्यांनी वायरमनला दिलेले. या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.